21 रन. एरिया दिया है ना, हट गया ना. 21 धावा धावफलकावर लागत असताना विचार केला तर संघ आपण पाहतोय रिया 11 या संघाच्या माध्यमातून. हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात स्लॉट मध्ये हा चेंडू होता. वरपीच चेंडू होता, फेकून दिलाय बहुमूल्य या प्लॉट मध्ये. षटकाराच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपण पाहतो तर विचार केला तर 27 धावा. हा चेंडू फुल लेंथ चुकीचा हा चेंडू आपण पाहतोय आणि चेंडूला फेकून दिलाय. इथून मात्र पुन्हा एकदा कॉपी बुश स्टाईलना हा फटका पाहायला गेला. एक्झिक्यूट केला होता फटका. विसेपचा हा फटका पाहायला भेटला. बॅक टू बॅक 2 मोठे फटके रोशनच्या बॅट मधनं. चांगली फलंदाजी त्यामध्ये रोशनच्या माध्यमातून. दरम्यान मिस टायमिंग हा फटका जाईल खूप महत्वाचा आणि यस अडवला जात आहे. तब्बल 4 धावा इथे मात्र अडवल्या जात आहेत. अमर विंगाळच्या माध्यमातून चांगली फलंदाजी रोशनच्या बॅट मधनं आपण पाहतोय. हा तिसरा षटकार झाला असता. हा चेंडू पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतील. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतो बाळा आणि रवी हिरवे या साहेबांची जोडी. स्क्वेअरले पंच रवी आणि मेन पंचांच्या भूमिकेत बाळा. व्हाईट चेंडू घोषित केलाय. चांगला फटका आहे. फटका चांगला आहे त्या ठिकाणी फिल्डर तैनात आणि दुसरी चुकी ते मात्र करत असताना शतरक्षक आपण पाहतो त्या ठिकाणी सचिनच्या माध्यमातून. हाही चेंडू चांगला आहे. फटकाही चांगला आहे त्या ठिकाणी बाळा तैनात असतील. लतेशला आपण पाहतोय उर्फ बाळा आणि एक सिंगल धाव. शेवटचा चेंडू शिल्लक या ओव्हर मधील आपण पाहतोय. तब्बल विचार केला तर थोडस महागडे षटक फेकलं जात आहे. हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू फेकून दिला एक कॉर्नर आणि शॉर्ट मिडॉनच्या डोक्यावरनं हा येतोय मॅक्सिमम एवन क्वालिटीचा हा ब्रँडेड फटका. आणि या षटकाराच्या मदतीने आपल्याला धावसंख्या 43 या अंकावर येऊन टपल्यात. 2 ओव्हर मध्ये विचार केला ना तर 21 धावा होत्या. या ओव्हर मध्ये 22 या ओव्हर मध्ये 22 धावा खर्च केल्या जात आहेत. गोलंदाज आपण पाहतोय रुपेशला वैयक्तिक पहिलं आणि संघी कोट्यातील तिसरे षटक. चौथं षटक मपे असावं. स्लॉगरचे षटक आपण पाहतो. चला 5 खेळा पंचा बाळांना विनंती असेल. आजच्या दिवसातील आपण पाहतोय तब्बल 8वा सामना. हा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये चांगला चेंडू चांगला आपण पाहायला गेला. एकदा कंप्लीट केले जाते. दुसरी धाव घेतली जाते. रनआउटची संधी मात्र स्वतःला आवरलं गेला. 2 धावा. रिया बनाम दिया यमक जुळणारी नावे दोन्ही आपल्या मुलींच्या नावाने संघ पॅक केला जातोय. एका बाजूने संघनायक पाहिले गेले तर गणेश धोरे आणि चिंतामणी मेघाळ आणि गणेश धोरे या दरम्यान चेंडू आला. इथे मात्र षटकार आलाय रोशनच्या बॅट मधनं. चिंतामणीला नाकीनं वालय. की थोडीशी हालचाल त्याची वाढली गेली. आज दरम्यान हवाई सपार बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका गोलंदाज रुपीच्या या गोलंदाजीवर. आता चिंतामणीला प्रश्न पडला असेल गोलंदाजी देऊन चुकी केली की काय.
नक्की चिंतामणीचा संघाचा विचार केला ना, दिया 11 या संघाचा विचार केला ना, तर हाडीटर या संघामध्ये आपण पाहतोय. आणि अनिकेत सोरकाद या चिखलोलीचा एक उभरता स्टार या चिंतामणीच्या हँडल मध्ये आहे. त्याचा हँडल या चिंतामणीच्या हातात आहे. कितवा घेर कितव्या ओव्हर मध्ये टाकावा हे मात्र त्यालाही ठाऊक आहे. आणि हा चेंडू इथे मात्र घोषित केला आहे. स्लॉगरचं षटक आहे. स्लॉगरच्या षटकामध्ये कशी फलंदाजी करायची हे सांगून दिलं इथे मात्र रोशनने. अप्रतिम फटकेबाजी. अद्यापपर्यंत 5वा षटकार रोशनच्या बॅट मध्ये आपण पाहतोय. आणि तब्बल विचार केला ना तर धापलकाचा तर घोड्याच्या गतीने हा स्कोर कार्ड धावत असताना तब्बल 64 या अंकावर. वैयक्तिक विचार केला तर वैयक्तिक खेळ केला जातोय. 9 चेंडू आणि 38 या धावसंख्येवर. हाय चेंडू गॅस आणि पूर्णपणे चांबडी काढून टाकली या गोलंदाजाची रोशनने. पण नो आहे नाही ना, नाही नाही नो नाही. चिंतामणीला प्रश्न पडला असेल आता मात्र. आणि प्रकाश सासे या साहेबांना पण प्रश्न पडलाय कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी दिली. हाय चेंडू यस 7वा षटकार रोशनच्या बॅट मधनं आपण पाहतोय. तब्बल विचार केला तर 50 धावा 11 चेंडू आणि 50 धाव्यांची 12 केली रोशनसाठी जोरदार टाळ्या होऊन जाईल मित्रांनो. अप्रतिम दुसरे अर्धशतक आजच्या दिवसातील या CTPL पर्वाच रोशनच्या 5 चेंडू आणि 5 षटकार फेकून दिल्या. काय फलंदाजी, अप्रतिम फलंदाजी. आणि 76 धावा फलकावर लागत असताना शरदजी सोरकादे साहेबांच्या रोशनला हे 100 रुपयांचं पारितोषिक आलं बघा. एका झेलला 500 रुपये आणि अर्धशतक मारलं तर 100 रुपये. फरक कुठे तर दिसतोय. आणि शार्दुल 11 या संघाकडून सुद्धा 100 रुपयांचं पारितोषिक रोशन साड्या. येणारे 24 चेंडू आणि लागणारी धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 71 धावा हवाई सफर खेळावे लागतील. येणारी 24 चेंडू आणि 77 धावसंख्येची जरूर असेल. 76 धावा धावफलकावर लागले जातात. आणि रोशनच्या बॅट मधनं पाहिले गेले ना तर तब्बल 5 षटकार लगातारचे 5 षटकार पाहिले गेले. (19.25) सरासरी म्हणजे 19.25 धावसंख्येच्या गतीने हा सामना खेळावा लागेल. हा सामना जर हारला ना तर चिंतामणी आणि नक्कीच प्रकाश अशी आज रात्री झोप लागणार नाही. नक्कीच जसे झोपतील ना तसं डोळा त्यांचा मिटला जाईल. षटकार समोर दिसले जातील. रोशनचा चेहरा समोर येईल. जसं भूत येतं ना स्वप्नामध्ये तसा हा रोशन आज मात्र दिसला जाईल. कारण 11 चेंडू आणि 50 धावा 12 खेळी अप्रतिम खेळी आज रात्री नक्कीच. परंतु मी सांगू इच्छितो येणारे 24 चेंडू 76 धावा बनवल्या आणि 77 धावा या बनल्या जातील. कारण अनिकेत आणि अमर ही जोडी जर मैदानात थांबली ना तर ह्या धावा नक्कीच बनल्या जातील. कारण तुम्ही केलं आम्ही का करू शकत नाही. संघर्ष करा, मेहनत करा.
चिकाटी ठेवा, जिद्दी ठेवा आणि मैदानात उतरा आपलं एक नवीन स्वप्न घेऊन. त्यांनी केलं तर मी का करू शकत नाही या हाच मात्र इथं मात्र संघर्ष करावा लागेल. संघर्ष करा, संघर्षातनं आगही निर्माण होते आणि त्याच आगीचे गोळे इतर मात्र ओकावे लागतील या 11 या संघाला. चला सामना स्पीड अप करा. रिया 11 संघ जर जिंकला तर पहिला चेंडू फटका चांगला सजवला, त्या ठिकाणी फिल्डर तैनात असतील आणि चुकी नसेल. फलंदाज बाद अमर बॅक टू पॅव्हिलियन. नक्की तर रिया 11 संघ जर जिंकला तर माननीय सुरशनजी सोरकादे या साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक. आणि एकदा पारितोषिक तुम्ही लावताना ते पारितोषिक आमच्याकडे जमा करायचं लगेचच. स्ट्राईकला आपण पाहतोय लतेशला. हा चेंडू हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. डॉट चेंडू आला आहे. पहिला चेंडू झेल घेतला, त्यानंतर हा डॉट चेंडू. हा चेंडू फटका चांगला आहे. फटका एक्झिक्यूट केला जाते समालोचन कक्षामध्ये. हा चेंडू आला आणि षटकार आलाय. असे षटकार मारावे लागतील. कमीत कमी 9 ते 10 षटकार फेकावे लागतील 24 चेंडू मागे. म्हणजे सामना इथे मात्र खूप डिफिकल्ट आहे आणि नक्कीच डिफिकल्ट गोष्टी करणं खूप मजा येते. दरम्यान हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी फिल्डर तैनात असतील. क्षेत्ररक्षक रोशन सुरकादे होते त्या ठिकाणी. रिया 11 संघ जर जिंकला तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. दरम्यान बक्षणार नाही. स्लॉटचा हा चेंडू फेकून दिलाय बोहनुली या प्लॉट मध्ये. सुरशनजी सुरकादे यांच्या शुभ हस्ते 1000 रुपये पारितोषिक असेल या रिया 11 संघाला जर सामना जिंकला तर. प्रज्ञा स्वराज 11 आणि शार्दूल 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लगेचच यायचं टॉचमॅन साठी. प्रज्ञा स्वराज 11 आणि शार्दूल 11. तेरा बाबा अपलकावर लागला गेला. तर हा चेंडू यस फुल्लारलेनचा हा चेंडू होता आणि बिग बिग मॅक्झिमम षटकार. आणि ज्या धावसंख्येची गरज होती ना रिक्वायर्ड रनची, ती धावसंख्या इथे मात्र लागत असताना 19 धावा. टॉस उडवला जातोय केसाच एकनाजी वारगडा साहेबांच्या शुभ हस्ते. शार्दूल 11 संघ जिंकलाय. क्षेत्ररक्षण स्वीकारले जाते विलासजी सासे या साहेबांच्या नेतृत्वाखाली हा संघ. चला टीम मीटिंग नको मित्रांनो, तुमचंच आयोजन आहे. रिक्वायर्ड रेट आपण पाहतो 19.25 ची सरासरी करायच्या. आणि रिया 11 संघ जर जिंकला तर सुरशनजी सोरकादे या साहेबांच्या शुभ हस्ते तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. किशोर सोरकादे यांना. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जितेश उगले येतोय.
सुरशनजी सुरखादे या साहेबांच्या शुभ हस्ते 1000 रुपये पारितोषिक आणि ते 1000 रुपये पारितोषिक आमच्याकडे जमा झालाय. हा चेंडू स्लॉट मध्ये आणि आजच्या दिवसातील सर्वाधिक लांब पल्ल्याचा हा षटकार लतेश बॅट मधना उर्फ रसल. नक्कीच प्रकाश साशी यांची आशा पल्लवित होत असताना चेहऱ्यावर हसरा हा चेहरा येत असताना आणि चिंतामणी मिंगाळ यांनाही मात्र जिवंत करतो हा सामना. आणि षटकाराच्या मदतीने दाखल काढत संख्या 25. शॉर्ट पिच हा चेंडू होता, चुकीचा चेंडू होता आणि दोन्ही डोंगांच्या मधनं हा चेंडू, 2 नाही तर 4 डोंगांच्या मधनं हा चेंडू गेला लॉंग स्टॉप रिझन मध्ये. आणि 2 चेंडू 10 धावा आल्यात. विचार केला ना तर 4 चेंडू मागे 9 धावा जरी आल्या, जर जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो जर आला ना तर नक्कीच सामना जिंकू शकतो. आणि या मैदानात मी सांगू इच्छितो आम्ही रोज प्रॅक्टिस करतो. 6 ते 5 ओव्हर मागे आम्ही 125 रनही चेस केल्यात या पिच मध्ये. 4 ओव्हर मागे 90 ते 96 धावाही चेस केल्या जातात. तर या 77 धावा का चेस होऊ शकत नाही. हा ही चेंडू स्लॉट मध्ये फेकून दिला पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंटच्या टोक्यावर आणि 3 चेंडू आणि 16 धावा खर्च केल्या जात आहेत. येणारे 15 चेंडू आणि 42 धावसंख्येची गरज, म्हणजे इथून सामना जवळ आलाय. आता चिंतामणीला जाग आली असेल. सुरचंदी सुरगाल साहेबांना विनंती असेल आपण उन्हामध्ये बसू नका. हा ही चेंडू मिस टायमिंग फटका, एक धाव कंप्लीट केली जाईल. चेंडू खाली शतरक्षक शोधता आणि एकच धाव, 17 धावा. 4 चेंडू 17 धावा. या दरम्यान आमचे लाडके बोनोली गावचे प्रेरणास्थान आधारस्तंभ आणि योगेश पाटील आणि सदीम शेठ पाटील यांचं आगमन झालं गेलं. त्यांचंही मी या स्पर्धेच्या वतीने CTPL पर्वामध्ये सहर्ष स्वागत करेन. येणारे 2 चेंडू जरी 2 धावा आल्या ना तरी रिक्वायर्ड रन रेटच्या गरज आहे, ते रिक्वायर्ड रन रेट येऊ शकतं, मात्र थांबणार नाहीये आता कुठेतरी. हा चेंडू उडवला, चेंडू थांबणार नाही. रिसेप्सचा हा फटका, 1 बाउन्स ओव्हर द लाईन. आणि एवढ्या धावा करूनही हा जर सामना गमावला ना तर नक्कीच आज काही खरं नाही. मग तब्बल 21 धावा आल्यात. येस, संयमी क्रिकेट, शांत गतीने क्रिकेट आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवली जाते. 22 धावा आल्या या ओव्हरमध्ये. पण विचार केला तर आता शिल्लक असतील 41 धावा दाबलकावर. येणारे 12 चेंडू आणि 37 धावा, 36 धावा, म्हणजे 18.00 ची सरासरी करावी लागेल. विचार केला ना अनिकेतचा तर खूप मोठा फलंदाज आहे, सर्वाधिक घातकी फलंदाज म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं नाही चिखलोली टाकूरपाडा गावामध्ये तो फलंदाज मैदानात अजून उपस्थित आहे. आणि जोपर्यंत अनिकेत थांबेल ना तोपर्यंत चिंतामणी नक्कीच खुश असेल आणि प्रकाश साशे साहेब सुद्धा खुश असतील, कारण येणार 12 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज. आता समीकरण असेल उर्वरित. विचार केला तर असे चेंडू जर फेकले ना तर सामना जिंकू शकतो या 11 हा सिंगा. सुरचंदी सुरकारी साहेबांना विनंती असेल आपण सावलीमध्ये बसायचं साहेब, की जर 3 सामने हरले होते पण आता गरम होऊन काय फायदा नाहीये. यावेळेस सावलीमध्ये या. 11 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज असेल.
हा चेंडू बॅटच्या बारामध्ये होता आणि तो झैल सोडला जातो. एक सिंगल धाव बॅटच्या बारात हा चेंडू होता. सुमित येतोय गोलंदाजी मार्कवर आणि हे षटक निर्णायक षटक असेल. 2 चेंडू 2 धावा आल्यात. धावफलकावर बघितलं गेलं तर 43 धावा लागल्या जात आहेत. अजूनही 34 धावसंख्येची गरज असेल. 10 चेंडू आणि 34 धावा. जवळजवळ विचार केला तर 9 ते 8 चेंडू मोठे फटके खेळावे लागतील. आणि हा फटका आला. गॅफ्टर सिलेक्शन त्या ठिकाणी फिल्डर तैनात असेल. एकदा कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेतली जाईल का? यस, दुसरी धाव कंप्लीट केली जाते. 3 चेंडू फेकले जात आहेत. सुमितच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाते. विचार केला तर 3 चेंडू 4 धावा खर्च केल्या जातात सुमितच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी, कमबॅकिंग गोलंदाजी कशी असते हे सांगून दिलं या सुमितने. आणि यंगस्टर आहे एक. हा चेंडू बक्षणार नाही. या चेंडूला फेकून दिलं आउटसाइड द लेग स्टंप. हा चेंडू होता. जागा बनवली, फ्रंट फुटला आले आणि स्क्वेअर लेग बाउंड्री मागे हा चेंडू फेकून दिलाय. चौकार आलाय. 2 चेंडू अजून शिल्लक असतील. 4 चेंडू 8 धावा खर्च केल्या जात आहेत. प्रति ओव्हर मागे 18 बनवायच्या होत्या. 12 चेंडू 36 धावा बनवायच्या होत्या आणि आता येणारे 2 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज असेल. 10 धावसंख्या आल्या या दरम्यान. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. हा चेंडू इथे मात्र डॉट आला. शेवटचा चेंडू शिल्लक. 7 चेंडू अजून शिल्लक असतील. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतो तब्बल 49 धावा आणि 77 धावा पण व्हायच्यात. म्हणजे अजूनही 28 धावसंख्येची गरज असेल. 7 चेंडू 28 धावा. इथून मात्र डॉट चेंडू आला तर सामना गमावला जाईल बहुतेक. हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात आणि सामना पुन्हा एकदा जिवंत केला जातोय. आता समीकरण असेल, येणारे चेंडू असतील 6 आणि 22 धावसंख्येची गरज. सहा चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज. जर म्हणे योगेश पाटील यांना विनंती असेल आपण. हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, मिडल ऑफ द बॅट, चेंडूला फेकून दिलाय. सामना पुन्हा एकदा जिवंत केला जातोय. लतेच्या बॅट मधनं उर्फ बाळाच्या बॅट मधनं येतोय हा ब्रँडेड फटका. आणि आता समीकरण असेल 5 चेंडू आणि 16 धावा. 9 चेंडू आणि 30 धाब्यांवर खेळी केली जाते. वैयक्तिक खेळ केला जातोय या लतेच्या माध्यमातून. एक फलंदाज 9 चेंडू 30 धावा तर एक फलंदाज 9 चेंडू 31 धावा. तर समीकरण असेल, येणारे चेंडू असतील तब्बल विचार केला तर 5 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. हा ही फटका चांगला आहे, फटका चांगला आहे, टायमिंग चांगला आहे. आउटसाइड ऑफ समा चेंडू होता, शॉर्ट पिच चेंडू होता. वेट अँड वॉच क्रिकेट खेळलं जात आहे. चेंडूला फेकून दिला लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. हा येतोय षटकार बॅक टू बॅक. आता सुरचंदी सोरकारी साहेब आपण सावली द्यायचा. या गरम नका होऊया. हा चेंडू फुलं आलं, हा चेंडू फुलं आलं, चुकीचा हा चेंडू. आणि बॅक टू बॅक 3 मोठे फटक्या. आणि
तब्बल विचार केला ना लतेचा तर 11 चेंडू आणि 43 धावसंख्येवर खेळतोय. म्हणजे 3 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज असेल. 3 चेंडू 4 धावा. हाय यस इट इज अ मॅक्सिमम बॅक टू बॅक चौथा मोठा फटका. आणि एका धावेपासून वंचित राहिला. 49 धावेंची 10 खेळी. 12 चेंडू आणि 1000 रुपये वाचले गेले. सुशांत शेठ सोरकार यांच्या 1000 रुपये वाचले गेले तिथे. मात्र काय फलंदाजी, अप्रतिम फलंदाजी. आणि दिया झाली ना. शार्दूल 11 संघाकडनं सुद्धा पारितोषिक आलंय. दोघं फलंदाजांसाठी 100 रुपये. रोशनला 100 आणि अनिकेत आणि लतेश दोघांनी यायचंय. 100 रुपये पारितोषिक आलंय. चला यायचं लगेचच पारितोषिक घेण्यासाठी. आणि 77 धावांना 2 चेंडू